नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। आज 1 जुलै महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या नेतृत्वात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या 7000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात कार्याध्यक्ष विलास कुमारवर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये महत्त्वाची मागणी होती ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने पगार दिला जातो त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन दिली जाते ती तात्काळ लागू करण्यात यावी अशी त्यांची महत्त्वाची मागणी होती। आणि आज राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ अहिर यांनी आंदोलनात सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवित आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता शासनाच्या दरबारात प्रयत्न करू असा शब्द यावेळी त्यांनी दिला। या संदर्भातील हा वृत्तांत ग्रामपंचायतीचा कर्मचारी असेल त्याच्यामुळेच होतो, कारण निवडणुका होत असताना प्रामुख्याने हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी पाणी पाजण्या मतदारांना पाणी पाजण्यापासनं तर निवडणुका संपेपर्यंत हा ग्रामपंचायतीचा काम करत असतो। त्याचबरोबर सामाजिक सेवा ज्या असतील, ज्या सफाईचे काम असतील, वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, वसुली असेल, केंद्राचे काम असतील, शासनाचे काम असतील, ही हाच ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रामुख्याने काम करत असतो। त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे, कारण नगरपालिकेच्या सेवा आणि ग्रामपंचायतीच्या सेवा ह्या सारख्या असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी अशी मागणी गेली 20 वर्षापासून होत आहे। राज्य सरकारने 4 समित्या गठीत केल्या। 4 समित्या गठीत केल्यानंतर नावापुरती समित्या गठीत केल्या, आमची बोलवण केली। प्रत्येक समितीमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा समिती जेव्हा गठीत करत असता आम्ही समिती गठीत केलो। समिती गठीत केल्यानंतर समितीचा निर्णय आल्यानंतर आम्ही बघू 4ही समितीचे निर्णय आले, पण शासनाने त्या समितीकडे दखल घेतलेली नाही। म्हणून आज आपण या मुंबई शहरामध्ये राज्यभरातील 60,000 कर्मचारी या ठिकाणी उतरवलेले आहे। या मोर्चाला, या आंदोलनाला जवळपास 10,000 कर्मचारी आज उपस्थित झालेले आहेत। वेगवेगळ्या वाहनांनी उपस्थित झालेले आहेत। आर्थिक कुवत नसताना सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित झालेले आहेत। आज कोरोना काळामध्ये गेली 2 वर्ष ग्रामपंचायतीचा कर्मचारी विलगीकरण असेल आणि त्यांचं औषधोपचार असेल, त्यांना सर्व सुविधा पोहोचवण्याचं काम, त्यांचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून फवारणीचं कामसुद्धा हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी केलेला आहे। त्याची नोंद या ठिकाणी ठेवली गेलेली आहे। हे काम करत असताना महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्यांना 1000 रुपये प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता द्यायचा एक शासन निर्णय निर्गमित केला। एकाही कर्मचाऱ्याला, राज्याच्या कर्मचाऱ्याला 24 महिने जे काम केलं त्याचा मोबदला या सरकारने दिला नाही आणि त्यामुळे हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी उदासीन झाले आणि त्यांचा मोबदला द्यासाठी सुद्धा आपण प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, शासनाला आम्ही निवेदन देऊन थकलेलो आहोत। त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी जी नैसर्गिक आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये बरेचसे घरं कोसळल्या गेलेले आहे पाण्यामुळे, शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर काही शेतीवरती रोग आला असेल त्याचीसुद्धा तपासणी किंवा त्याचा पंचनामा करण्याचं काम ते बांधावर जाऊन हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करतो। तद्वतच जो शुद्ध पाणी पुरवठा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला जातो त्याचं ब्लिचिंग करणं, पाणी शुद्धीकरण करणं आणि शुद्ध पाणी गावातील लोकांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी अहोरात्र करत असतो। वेळ प्रसंगी आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी इलेक्ट्रिसिटीचं शाक लागून सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहे। याचासुद्धा शासनाने कुठलाही त्याला मोबदला दिला गेलेला नाही, याची सुद्धा दखल शासनाने घेतलेली नाही। शासनाला या संबंधामध्ये शासनाचे जेवढे काही
योजना असतील त्याचे जे मासिक अहवाल असतील ते मासिक अहवाल स्वतः ग्रामपंचायतीचा कर्मचारी करून देतोय. फक्त ग्रामसेवक हा सह्या मारण्याचाच कामापुरती मर्यादित आहे. परंतु त्याच्या खालचा जो कर्मचारी आहे जी माहिती देतो, घरकुल असेल, घरकुलसारख्या योजना असतील, तुमचं पाणवठे आहे, पाणवठे आहे, सुधारणा केंद्र आहे, रस्ते आहे, दलित वस्ती सुधारण्याचे रस्ते आहे, नाली सफाई आहे, नाले गटारे बांधकाम आहे, जे विहिरी आहेत काही ग्रामीण भागामध्ये त्यासुद्धा त्याचीसुद्धा कामं, त्याचासुद्धा अहवाल, इव्हन त्या पाण्याची नमुने हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी ग्रामपंचायतीकडून नेऊन ते शुद्ध पाणी आहे का नाही ते तपासून आणण्याचं काम हा आमचा ग्रामपंचायतीचा. गावामध्ये कुठल्याही बिमारी होत असो त्याची मोठ्या ज्या बिमाऱ्या या झालेल्या आहे, कालरा झालेला आहे, गावातील अशुद्धपणामुळे गावात बिमारीची साथ वाढल्या गेलेली आहे, त्याची फवारणीसुद्धा हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी घेत असतो आणि याचा अहवालसुद्धा शासनाकडे पुरवल्या जात असतं. प्रामुख्याने हे सगळं काम करत असताना मृत्यूची नोंद ज्या आमदार असतील, खासदार असतील, जन्म झाले असतील, मेले असतील, त्या आमदार खासदाराची, मुख्यमंत्र्याची नोंद हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रामुख्याने करत असतो. मग आणि ह्या शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे आज आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतनात काम करावं लागतो. हा किमान वेतन हा फॅक्टरी ॲक्टला लागू असतो. सामाजिक सेवेत काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हा फॅक्टरी ॲक्ट लागू नसतो. आपल्याला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला वेतन श्रेणी, नगरपालिकेचा कर्मचारी सफाईचं काम करतो, नगरपालिकेचा कर्मचारी वीज पुरवठा करतो, त्याचप्रमाणे आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी सुद्धा सफाईचं काम करतो, वीज पुरवठ्याचं काम करतो, शुद्धीकरणाचं काम करतो. जेवढी नगरपालिकेचे काम आहे तेवढी कामं गाव पातळीवर ग्रामपंचायतीचा कर्मचारी काम करत असतो. पण त्याला किमान वेतन आणि त्यांना वेतन श्रेणी हा म्हणजे तफावत का प्रमाणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा बहुतांश शेतमजूर, शेतकरी यांचंच मुलं आहेत, मुली आहेत आणि हे सर्व काम करत असताना शेतामधल्या जो शेतसारा असेल किंवा शेताच्या काही समस्या असतील, शेतामध्ये गाठी बांधणे असेल म्हणजे त्याला धान्या बांधणे असतात, ह्यासुद्धा कामाचं रिपोर्टिंग हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करत असतो. तेव्हा शासनास माझी विनंती आहे की आपल्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एकमेव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी, त्यांना पेन्शन द्यावा, एवढीच मागणी घेऊन आज राज्यातील 10,000 कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे विधानसभेवरती मोर्चा काढून आलेला आहे आणि याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे आणि ही 19 महिन्याचा फरक आहे तो सुद्धा या महिन्यात देण्यात येईल असं आश्वासनसुद्धा आपल्या मंत्रालयाकडून आलेलं आहे. तरी पण आम्ही अशी मागणी केलेली आहे, उत्तर दिले नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये पुन्हा असाच आंदोलन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद पाडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने केला.